ट्रेन ही रखडले। तांत्रिक कारणामुळे मेट्रो रखडल्याचं समजते, त्यामुळे मेट्रो 10 ते 15 मिनिटं उशिराने धावते। मेट्रोच्या तांत्रिक बिघाडामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। गर्दी देखील मोठ्या प्रमाणामध्ये सध्या मेट्रोमध्ये पाहायला मिळते। अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। माझा सहकारी अमित भिडे आपल्यासोबत आहे। अमित, तांत्रिक कारणामुळे सध्या मेट्रो उशिराने धावत असल्याचं समजतंय। मेट्रो प्रशासनाकडून काय नेमकी घोषणा केली जाते? आज सकाळपासूनच विशेषतः सकाळी 9:30 नंतर घाटकोपर ते वर्सोवा ही मेट्रो सेवा रखडल्याचं पाहायला मिळत आहे। घाटकोपर स्टेशनवर असेल किंवा त्यानंतर जागृतीनगर स्टेशनवर असेल, सातत्याने अनाउन्समेंट होत आहे की तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो सेवा विलंबाने धावते, सूचनांवर लक्ष ठेवा अशा प्रकारे सांगितलं जात आहे। प्रत्येक मेट्रो स्टेशनवर गेलेली गाडी ही किमान 10-10 मिनिटं थांबत पुढे जात आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। आता हा सगळ्यात जास्त गर्दीचा कालावधी असतो। या गर्दीच्या कालावधीमध्ये मेट्रो रखडल्यामुळे प्रवाशांच्या रांगा लागलेल्या आहेत। स्टेशनांवर तुडुंब गर्दी आहे, पण नेमकं उत्तर हे प्रवाशांना मेट्रो प्रशासनाकडून दिलं जात नाहीये। केवळ तांत्रिक बिघाड आहे, मेट्रो विलंबाने धावते एवढंच अनाउन्स केलं जात आहे। साधारणपणे हा जो बिघाड आहे तो कधीपर्यंत दुरुस्त होईल याबद्दल काही कळू शकलंय? नाही, मेट्रो प्रशासन कोणत्याही प्रकारची माहिती देत नाहीये। तुर्तास तरी फक्त तांत्रिक बिघाड आहे आणि मेट्रो थांबून जाते आणि सूचनांकडे लक्ष ठेवा एवढ्याच सूचना प्रवाशांना दिल्या जात आहेत। मेट्रो सुरू आहे, मात्र ती खूप विलंबाने धावते आणि प्रत्येक स्टेशनवर भरपूर वेळ थांबत धावते, त्याच्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत, गर्दीमुळे हाल होत आहेत। आम्ही धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।